आहे तर आता मॅरेथॉन सेशन केलं तर चालेल का? कारण क्वेश्चन चुकत आहे. सांगा तुम्ही. मला वाटतं याचं उत्तर ऑलरेडी दिलं आहे आपण की मी जसं म्हणेन याचं थोडंसं ह्या प्रश्नाला ट्विस्ट करतो मी. हे तुमच्यातले पण बरेच लोक हा विचार करत असतील की की आता बुक रीड केलं आहे, सगळं केलं आहे. इट इज ऑल अबाउट सोर्सेस बेसिकली, राईट? की बुक रीड केलं आहे त्याने सांगितलं, तसं व्हिडिओ बघितलं आहे किंवा अजून तुम्ही काही शॉर्ट नोट्स असतील, मायक्रो नोट्स असतील, 100 प्रकारचे रिसोर्सेस आत्तापर्यंत वाचले आहेत सर. पण आता लेवल अशी आहे की जसं यांनी सांगितलं की फुल लेंथ टेस्ट सगळीकडे मार्केटमध्ये माहोल असाच आहे की तू किती टेस्ट दिल्या, तू ह्या रविवारची टेस्ट दिली का, तू याची टेस्ट बघितली का, तिकडे मॉक टेस्टला गेलो का, तिथे 1000 रुपये बक्षीस ठेवलं आहे, बरोबर? तर असं काय 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 डिस्कशन आपल्याकडे सगळीकडे असतं, बरोबर? तर असं असताना मग आम्ही काय करायचं सर? कारण मग प्रत्येकजण तेच म्हणतो, मला इथे मी इतके मिळाले, मला तिथे तितके मिळाले, तुला किती मिळाले, मला मिळतच नाही मार्क्स. मग वी आर स्टार्टेड गेटिंग सेल्फ डाऊट. आणि तो सेल्फ डाऊट म्हणजे स्वतः माझ्यावर नाही, तो माझ्या सोर्सेसवर आहे की यार मग हे सोर्सेसच काहीच कामाचे नाही आहे का? पण हे इथे खूप बेसिक कॉमन सेन्स आहे की ज्याला मार्क्स मिळत आहेत जेव्हा जेव्हा तुम्हाला असे डाऊट्स येत आहेत ना, तुम्ही त्याला विचारा. म्हणजे तुमच्यामध्ये ज्याला मार्क्स मिळत आहेत त्याला जाऊन भेटा एकदा आणि त्याला विचारा की तू याच्यासाठी काय वाचलं. तो तीच बुक लिस्ट देणार आहे जी तुम्ही वाचलेली आहे. तो काय जगा वेगळं सांगणार आहे का? कारण युअर सोर्सेस आर ट्राईड अँड टेस्टेड. लक्ष्मीकांतला काही अल्टरनेटिव्ह आहे का? शंकर किंवा PMFला काही अल्टरनेटिव्ह आहे का? इकॉनॉमीला जे 4-5 पैकी एक तुम्ही वाचतायत त्याला काही अल्टरनेटिव्ह आहे का? मृणालपासून रमेश सिंगपर्यंत त्याला काय मग अल्टरनेटिव्ह जर काहीच नाही आहे तर मग तुमचे सोर्सेस कसे चुकू शकतात? पण मग शेवटी मार्क्स जर येत नाही आहे तर थोडक्यात आपण सरेंडर करतो आणि हे हे जे फिअर मॉंगरिंग चालतं त्याला सरेंडर होतो आपण. मग हे सुरू होतात. तिथे पिक्चरमध्ये येतात हे मॅरेथॉन सेशन्स, ठीक आहे? तिथे पिक्चरमध्ये येतात शॉर्ट नोट्स, तिथे पिक्चरमध्ये येतात ऑल इन्क्लुझिव्ह नोट्स, ओके? तिथे पिक्चरमध्ये येतात काय 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 रिव्हिजन बाईट्स काय 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 येत राहतं. आणि ते ही नेव्हर एंडिंग प्रोसेस आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही एखाद्या टॉपरला विचारा, कोणालाही, कुठलाही टॉपर कुठल्याही वर्षाचा विचारा, 2010च्या टॉपरला विचारा, 15च्या टॉपरच्या विचारा का 2022च्या टॉपरला विचारा, कुठल्याही वर्षाच्या टॉपरला विचारा. एक्झाम पॅटर्न कितीही चेंज झालं तरी त्याला विचारा की तू हे लास्ट मोमेंटचं असं काही रेफर केलं होतं का? म्हणजे तो सांगेन केलं होतं, कुठल्या गोष्टीला केलं होतं. जसं आता तुमच्यापैकी काही लोकांनी सांगितलं की हा कंपोनंट आहे सर, तो असं कितीही वाचलं तरी काही लक्षात राहत नाही आहे. तर तो एखादा कंपोनंट कितीही वाचला तरी लक्षात राहत नाही आहे, तेव्हा त्या छोट्याशा कंपोनंटसाठी ते रेफर करा ना मग, बरोबर? जसं यांनी आर्ट अँड कल्चर म्हटलं की माझं नाहीच झालं आहे सर आर्ट अँड कल्चर, पण मला काहीतरी एक नोट सापडली. मी पण पर्सनली सांगतो, मी पण केलं होतं जेव्हा आम्ही प्रिपेअर करत होतो. त्या नाव घ्यायला काही हरकत नाही कारण ते बंद झालं आहे आता. क्रोनिकल्सचे दिवाळी इश्यू यायचे तेव्हा, म्हणजे एक 8-10 वर्षापूर्वी, बरोबर? छान मॅगझिन होते ते त्यांचे. दिवाळी, जसं दिवाळीची काय हे येतं तुमचं अंक, दिवाळी अंक येतात तसे आपल्या UPSCचे पण त्यांचे दिवाळी अंक यायचे आणि त्याच्यात पूर्ण सगळं कवर व्हायचं. तर ते आमच्याकडे होतं कारण तेव्हा YouTube वगैरे काही नव्हतं. मग मी ते दिवाळीनंतर म्हणजे मी ते डिसेंबरमध्येच घेऊन टाकलं होतं ना. दिवाळी ऑक्टोबर-नोव्हेंबरला असते, मी ते डिसेंबरलाच फिक्स केलं होतं की आर्ट अँड कल्चरसाठी मी हेच वाचणार आहे. मग डिसेंबर ते मे मी तेच वाचत होतो ना आर्ट अँड कल्चरसाठी. मी मे महिन्यात नाही ठरवलं की आता शॉर्टकट काही सापडतं आहे का. हे लक्षात येतं आहे का तुमची केस? ओके. सो ते तुम्ही पण ते ठरवा ना. तुम्ही जर मे महिन्यात एखादी नोट उचलत असाल तर डेफिनेटली यू आर बाउंड टू फेल. कारण सरांनी सांगितलं ना की किमान 4 वेळा तर बघावी लागेल ना ती कॉन्फिडन्स मिळवण्यासाठी. आणि ती नोटच जर 250 असेल तर मग तर काही होत नाही. आणि ती इतकी पण शॉर्ट असं, आता कोणीतरी मला सांगितलं मृणाल सरांचं ते काहीतरी आलं आहे मार्केटमध्ये नवीन की त्यांचे 800-1000 पानाचं पुस्तक आहे तर त्याचे 150 पेजेस कोणीतरी मला काल परवा दाखवलं. मग मी ते म्हटलं इंडेक्स दाखवली सर, हे वाचू का? मग इंडेक्स बघितली, बरं. मग आणि मधलं मी रँडम एक पेज ओपन केलं, म्हटलं हे झालं का आपल्या डिस्कशनमध्ये? हो सर झालं. ओके सांग म्हटलं. आता हा शब्द त्यांनी लिहिलेला आणि त्याच्या पुढचा त्यांनी लिहिलेला, मला रिलेशन सांग कसं आहे. सर काय नाही जमत आहे. तूच दाखवलं होतं ना मला, हा काय गडी बसला आहे की आपल्याकडे, बरोबर? तर मी त्याला मग ते जर नाही जमत आहे तर कशाला रेफर करतं? हा मला काही प्रॉब्लेम नाही, तो आपला घरचा मेंबर आहे, ओके? तर जर नाही जमत आहे तर कशाला ना, म्हणजे हे असे रँडम आपण का उचलायचे आहेत सोर्सेस, मला हे समजत नाही. सोर्सेस वाईट आहेत ते असं पण नाही आहे. तुम्ही मग तुमचा कॉन्फिडन्स डाऊन करताय तुम्ही, सरळ याचा अर्थ हा आहे. सो सोर्सेस इज नॉट अ प्रॉब्लेम. तुम्ही जे वाचलं आहे त्याचं ॲप्लिकेशन तुम्हाला जमत नाही आहे, तो प्रॉब्लेम आहे, ओके? आणि हे मॅरेथॉन, शॉर्ट बाईट्स, मायक्रो नोट्स ह्या कुठल्या तरी छोट्या कंपोनंटसाठी चालतील.
मेजर याच्यासाठी ते वर्क करणार नाही. म्हणजे आपले जे मेजर ज्याच्याने प्रिलिम्स तुम्ही पास होतात असं आपण म्हणतो, हां, म्हणजे पॉलिटी आहे, जॉग्रफी आहे, एन्व्हायरमेंट आहे, इकॉनॉमी आहे, याच्यासाठी तर हे असे बाईट्स आणि हे असलं काहीही काम करत नाही. ठीक आहे, ते काम केलं असतं तर हे जे इतके स्टँडर्ड सोर्सेस आहेत ते कधीच संपून गेले असते. बरोबर. सो त्याच्यामुळे केअरफुली निवडा ते तुमचे सोर्सेस. ठीक आहे. मी 2 गोष्टी सांगेल यामध्ये की जेवढं काही सोर्सेसच्याच बाबतीत बरं का, हे जे आता तर सुरुवात झाली आहे ही, अजून तरी आता परीक्षा पुढे गेली म्हणून 15-20 एप्रिल नंतर बघा काय सुरू होईल. तर 2 गोष्टी कायम लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे की फ्रजाईल माइंड्स आर ऑलवेज बाउंड टू प्रे फॉर मार्केटिंग गिमिक्स. जेवढे माइंड्स तुमचे फ्रजाईल असतील, जेवढं आपण मेंटली वीक असू, तेवढं मार्केटिंग गिमिक्स आपल्यासमोर आहे. कारण वी लिव्ह इन सच अ कंट्री की यू शो मी द प्रॉब्लेम, आय विल शो यू 10 सोल्युशन. जसं मी म्हणजे बऱ्याच वेळा म्हणतो ना, यू शो मी द पर्सन, आय विल शो यू द स्कीम. तशातला प्रकार येतो. तुम्ही प्रॉब्लेम दाखवा, त्याचे 10 व्हिडिओ 10 सोल्युशन सगळे असतील सेम. सो फ्रजाईल माइंड्स आर बाउंड टू फॉल प्रे फॉर मार्केटिंग गिमिक्स. आणि दुसरी गोष्ट मला असं म्हणायचं आहे की फॉलोअर्स बनण्यापेक्षा एक ट्रेंड सेटर बना ना. काहीतरी तो किलर ॲटिट्यूड येऊ द्या ना. मी गेल्या वेळेला पण म्हटलेलो आम्ही की तो जो परफॉर्मन्स ॲरोगन्स तो आला पाहिजे ना. किती दिवस फॉलोअर्स बनायचं राव, ट्रेंड सेटर्स बनायला पाहिजे. टॉपर्स कुठून येणार आहे, कुठून येणार आहेत टॉपर? इथले बसलेल्यातलेच येणार आहे ना. तुमच्यातलेच काही पास होतील ना. मी थोडे पास होणार आहे, मोहित सर थोडे पास होणार आहे. आमचे संपले, अटेम्प्ट संपले. टॉपर्स कुठून येणार आहेत? तुमच्यातनंच येणार आहेत ते. सो हे काही, आणि ही काही MBA किंवा बँकिंगची एक्झाम नाही की एकच सोल्युशन, वन सोल्युशन फिट फॉर ऑल. प्रत्येकाला आपापल्या स्ट्रेंथ विकनेसेसनुसार काम करायचं आहे. सिलेक्शन्स हे तुमच्यातनंच होणार आहेत. कदाचित ही होईल, ही होईल, हा होईल, नोबडी नोज. सो त्या ॲटिट्यूडने जा, मग ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपण ऑटोमॅटिकली हळूहळू आपण यातनं बाहेर पडत जातो. ते ट्रस्ट युअर ओन प्रिपरेशन काय चाललं आहे. आणि जसं सर म्हटलं की एकदा हे पण बघा आपल्याच्याने येतणार आहे की नाही. मी असं काल परवा बघता एक मस्त शेर ऐकला, एक जस्ट सांगतो थोडंसं याच्यामध्ये. रहनुमाओं की अदाओं पे फिदा है ये दुनिया, इस बहकती हुई दुनिया को संभाल लो यारो. रहनुमा म्हणजे हे टॉपर्स वगैरे हे जे काही चालतात ना, असं कोणी काही फॅन्सी सोल्युशन दिलं ना आपल्याला खूप छान वाटतं की हे केलं की यार माझं पास. ही भीती असते मनामध्ये, याला मी फ्रजाईल माइंड म्हणतो. थोडंसं मेंटल स्ट्रेंथ ठेवा, सोल्युशन तुमच्याकडेच असतं त्यांचं, काय करायचं तर ते.